खोपोलीत नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली। शेवटचं माझ्या पप्पांचं तोंडही पाहू शकलो नाही। आमच्या वडिलांचा काय गुन्हा होता की त्यांना इतक्या निर्दयीपणे मारलं, असा सवाल विचारत त्यांच्या मुलींनी मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणी केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे। सरकारने निवडणुकीच्या कामाला हजर न राहणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची नोटीस पाठवली खरी, परंतु ही नोटीस 2 मृत शिक्षकांना मिळाली असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। मुंबईसह 29 महापालिका निवडणुकीत 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोग सरकारचे पाळीव मांजर असल्याची टीका केली आहे। भारतीय जनता पार्टीने आपली घोषणा बदलावी, काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजपा अशी करावी, असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावलाय। आता भाजपाचा डीएनए भाजपामध्ये नाही, भयग्रस्त पार्टी म्हणून भाजपाची ओळख झाली आहे, असंही ते म्हणाले आहे। सभा मेळाव्यांना संबोधित करणे ही निवडणूक प्रचाराची परंपरागत पद्धत, पण ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःपुरती महापालिका निवडणुकीसाठी बदलणार आहे। सभा तर ते घेतीलच, पण थेट लोकांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रचार करण्यावर ते भर देणार आहे। पूर्व परवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रील्स तयार करून त्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई तिकीट मशीन आणि बॅच बिल्ल्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी रील स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने नोटीस बजावली आहे। गणपतीपुळे येथे 24 ते 28 डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 2025 मधून 63,51,973 रुपयांच्या बचत गटांच्या मालाची विक्री झाली आहे। महाराष्ट्रात येत्या 48 तासात हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असून तापमानात चढउतार जाणवतील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलाय। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी युडायस प्लस प्रणालीमार्फत 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या आहेत। 29,80,000 विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार करण्यासाठी नोंदणीच केली नसल्याचं स्पष्ट झालंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।